काही नावं बाकी आहेत. सत्यम खोले आणि हर्षल चव्हाणके यांचा सुद्धा युवा सेनेत प्रवेश झालेला आहे. धन्यवाद. सर्वांना पहिल्या प्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात. आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध. आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. तो वध त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात. आता हा प्रवाह सुरू झालेला आहे. आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरा सकट आपण पकडलेली आहे. आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी ताई आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत. कारण कोणालाच हुकुमशाही नकोय. आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे? महाराष्ट्र नेहमी लढणार आहे. आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात. मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का? काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी? काही नाही. कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं. याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहेत. मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा. आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका. हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय. बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही. तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले मी. नाशिकमध्ये पुन्हा येईल, पण पुन्हा येईल तेव्हा मला एक मी नाशिकमध्ये पुन्हा येईल त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल. आणि तो भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो. सगळ्यांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवबंधून ज्यांचा राहिले त्यांनी बांधून घ्या, बाकी गर्दी करू नका. सत्यम आणि हर्षल किल्ल्याचं आपण पाहतोय मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही लाईव्ह दृश्य. आपण कोणतं विष पोसत आहोत याकडे एकदा बघा असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. मी नाशिकमध्ये पुन्हा येईन असं मिश्किल टोलाही उद्धव ठाकरे लगावतायत. आपण मतचोरी चोरास सकट पकडली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मी येईन तर भगवा फडकवूनच येईन असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य पाहतोय. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. कोणालाच हुकुमशाही नकोय असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळेस म्हटलंय. आपण मतचोरी ही चोरास सकट पकडल्याचंही ठाकरे म्हणतायत.